डॅनी होते आता बाबा. बाबा हो डॅनी बाबा. बस झालं कोण दिलं मजाक घेणं. हा मी तर एक तर टेन्शन मध्ये आहो ना. आत्महत्या पर्यावर पाहिजे आली नाही. हा तरी तुला मजा का सुसून राहिली. बस कर रे बा कंदी, मजा नको घेऊ त्याची. नाही नाही आता नाही घेत मी मजा. काय गड हो तुम्हाला टिंगाल ठेवाडीचं पोळलं गड हो. माही मजा घेऊन राहिले तुम्ही. एक तर मी टेन्शन मध्ये या. हा मला काही समजून नाही राहिलं काय करा काय नाही. तर एक तर त्या डॉक्टरला धोका दिला. तो म्हणते कोणा बाईचं दाखवा म्हणते, स्त्री रोग तज्ञ दाखवा म्हणते त्या बुढीले. सांगा आता हा काही ना काही घोर आहे म्हणूनच की नाही. अबे लेडी डॉक्टरला दाखवून दे मग. तो डॉक्टर म्हणून राहिला तर हो रे असं कोणी डॉक्टरला दाखवतं का. वयक नाही फायक नाही. पण पुढे काही घोर असला तर मग वयक पायक मध्ये कसे कामं होतात पुढचे मग. हा त्यासाठी कसं वयक पायकची डॉक्टरीन पाहिजे बाबा. अरे बा आमच्या कोणत्या डॉक्टरीनं वयकीचे आहेत. आमच्या बायकाच्या साऱ्या डिलिव्हऱ्या घरीच तर व्हायलाच बाबा. हा दवाखान्यात तोंड नाही पाय. आम्हाला काय माहित आहे बाबा दवाखान्यातलं. खरं सांगा आता आपल्या जमान्यात डॉक्टरीना होत्या काय. घरीच तर बाया बायतीन होत. त्या जमान्यात काही नव्हतं बांध काय वयक पायक राहीन. आपली लेकर दवाखान्यात झाली असते तर मग डॉक्टरींसोबत वयक असती. पण तसं काही व्हायलच नाही ना. हो बाबा त्या जमान्यात नव्हतं पण आता हा घोर व्हायला आहे ना. एक तर त्या डॉक्टरला धोका दिला ना मले. तो म्हणे बाबा कोण्या स्त्री रोग तज्ञाला दाखव म्हणे तू. त्याला म्हटलं तूच पाय म्हटलं बा तुला काय समजते सांग मले. नाही म्हणे मी सांगू नाही शकत म्हणे. स्त्री रोग तज्ञ सांगीन म्हणे तुम्हाला. घ्या अशी आपत आणली या डॉक्टरला माग. काही सांगितलं नाही का रे काय आहे काय नाही. तर तुम्ही फोटो काढायला ना असं काही. त्यानं तो रिपोर्ट पाहिला पोटाचा फोटो आणि त्याला विचारलं मी का म्हटलं काय आहे डॉक्टर साहेब. तो म्हणे मला काही समजत नाही म्हणे बा याच्यात स्त्री रोग तज्ञाकडे दाखवा. असं झामलट डॉक्टर तू झामलटच भेटला ना. काय रे गड्या आता कसं रे गड्या. हा जास्त दिवस झाले तर मग अजून घरून बरं पुढे बी हो हे नाटकले बेकार असते. एक तू हे वय नाही आता हे गोष्टी करायचं. हा लवकर पाहा लागेल बा एखादी डॉक्टरी. तर तुम्हाला म्हणून राहिलो ना कसं डॉक्टरींचा पता काढा लवकर झटकोनी बापा इले नेतो मी दाखवून देतो काय आहे काय नाही. आपल्याला समजते शहानिशा होती. हा पोटात काचा गोळ्या आहेत माहीत तरी पडीन नाही तर मग असं दिले बाबू काय करतं या वयात काय वागू का मी ते लेकरं. अरे बा आम्ही कुठून पता काढा आता डॉक्टरींचा. आम्ही असतो गावात. हा काही बोलते बा. डॉक्टर आमच्या वैकी कशी अशी हा काही बी बोल हो. घरी जाऊन वहिनीला विचारा ना तुमच्या दोघांचे बायकाली विचारा तुम्ही की बा कोणती डॉक्टरीन चांगली आहे काय आहे वैकीची आहे का पायकीची आहे का पुढचे कामं करते काय. हे कसं बायले माहीत असते. आता तुम्हाला दोघांली बायका तुमच्या बायकाली विचारा बा तुम्ही. तुला का काही विचारला होता का बा घरी माय बायको माय शान काढीन किंवा माय बायको तर म्हणीन बाबा तूनच पोटवली म्हणीन. हा एखादी बाई आणि तिचं पोट आणलं म्हणीन तुनं म्हणून तो तू विचारून राहिला मला डॉक्टरीने या वयात. हा नाही रे बापा आपण अंत आमच्या भाऊ होती. लेको माझ्यासाठी एवढं नाही करत काय लेको. हा काही म्हणत नाही ना. तुमच्या बायकोचा तुमच्यावर विश्वास आहे भावा हो. तुमच्या यार मुसल्या पापड नाही फुटत. माझ्यासारखे थोडी चालू आहे तुम्ही. हा जमते ना विचारा तुम्ही घरी विचारा ना तुमच्या बायकोला विचारा. काय मी जाऊ का वहिनीला विचारायली गाड्यानी तुम्ही आपतची बुडी आणली बे माग. जाऊ दे बापा विचारीन मग मी मला ऐकवली. कसं भाऊ अर्जुन विचारता नाही तर मा भोवती घोरीन बरं. हा फालतू तमाशा. अरे हाव ना बा विचारतो ना 100% विचारतो. तू टेन्शन नको घेऊ. जा बरं उठा बरं लोक लागा कामाला तुम्ही. मी तर लोक कसं कोंबलेली खिचडी घेऊन जातो ना मग. हो लागतो बापा लागतो. अरे बा चाल मोठा चाल. चला या लवकर लवकर या. काय बापा कुठे गेलते हो तुम्ही. हा किती उशीर लागला तुम्ही ना घरी आले. मी तुमची वाट पाहून राहिली घरी. जाऊ दे तो विषय जाऊ दे. मला एक गोष्ट विचार नव्हती बा तुली. विचारा ना बाबा काय होतं तर. बाबा आपल्या गावातल्या बाहेर दिवस राहिले की कोण्या डॉक्टरीन जो नेत असता तू. कोणती डॉक्टरीन चांगली आहे. आता हा कोणता प्रश्न आहे बाबा तुमचा. तुम्हाला कोणतं काम पडलं बाबा डॉक्टरींचं. काय विचारून राहिले तुम्ही कायचं माहित बाबा. काम आहे ना मला सांग ना तू. कोण्या डॉक्टरीने दाखवतात आपल्या गावातल्या बाया दिवस असली सांग ना मला. हा तुमचं झंगाळ आहे वाटते. आणलं वाटते कोणाचं पोट. हा ना समजूनच राहिलं ना मला ते त्यासाठी विचारून राहिले ना तुम्ही. सांगा आता आपण बोला काय नाही बोलून काय राहिली. हे म्हणते तू जाणलं म्हणते पोट. सांगा आता आप होत आहे की नाही माग. म्हणून मी डॅनियल विचारत नाही बरं. माय बायको मला शेक करते. शेकी आहे माय बायको. आज उलटे खेटर माडोक शान आता घ्या आपण सांगा येईल आता समजून. तसं काही नाही ना अदलोक मी कोणाशी लफडं नाही गेलं ना आता करणार आहो काय. तुला विचारून राहिलो मी. काम आहे फक्त एक. हा लोक तुम्ही ना काही केलं नाही तर मग अदलोक मला तुम्ही विचारलं बी नाही ना असं. आता कसं काय मनात तुमच्या आलं हे विचारणं कोणती डॉक्टरीन चांगली आणि काय आहे तर.
काय आहे तुमच्या मनात? सांगा मला स्पष्ट स्पष्ट. ती जात म्हणा आणि एक पाऊल भादरीच असते. पण हा बकरीन बाई सारखीच आहे. आपण काय म्हणा नाही भादरते काय सांगा. आता काय करा माणसानं, हे मावर शक घेऊन राहिली आता. तसं काही नाही ना बापा रे. हा दुसऱ्याचं काम आहे ना ते, म्हणून तुला विचारून राहिलो ना मी. दुसऱ्याचं काम? आणि तुम्ही करून राहिले का ते काम पुरं? मग त्या दुसऱ्याला जमत नाही काय? स्पष्ट स्पष्ट सांगा मला काय आहे तर. हे असं इकडे तिकडे नका हे करू तुम्ही. सांगा लवकर. आता तुला सांगितल्याशिवाय तू काही चूप बसणार नाही. वयच करशील घोड्या नाचीनच तू थै माय बोखंडीवर. सांगाच लागेल आता तुले. नाचिन नाही तर काय तर सगळं माहीतच पाहिजे. लागला मानवरा कोणाच्या नादीचा. ऐक मग आता, तो आपला डॅनी आहे की नाही, त्याचं त्या कमलीचं चालू होतं. तर त्या दोघांत काहीतरी घोर झाला. ते गेले त्या दवाखान्यात. पण त्या डॉक्टरने सांगितलं की बा स्त्री रोग तज्ञाकडे दाखवा. पण तो म्हणे गडा आपल्या काही ओळखीची बाई नाही कुणी. तर कसं म्हणत्या बायकोली विचार, म्हणून तुला विचारून राहिलो बा. तू येता कशी मलेच बोलून राहिली बा. त्या कमलीला लाज नाही आणि त्या डॅनेला त्याच्यापेक्षा लाज नाही. या वयात हे कांड करून राहिले. शोभते का त्याला? लाज लावून आता चुकी कोणाच्या नाही होत, झाली त्याच्यानं चुकी. पण आपल्याला कसं त्याला आता डॉक्टरीन थांबवून देणार. तर आपल्या गावातल्या बाया, डिलिव्हरीच्या बाया कोण्या डॉक्टरीन जो जातात हे मला सांग ना तू. कशी चुकी होईल ना या डंगऱ्या वयात? त्या डंगऱ्याला काही लाज नाही ना. सटसट करते निरात होतं त्या कमलीजवळ जायसाठी. पुढचं बोलू नको बा. जे विचारलं ते सांग. ते डॉक्टरीन सांग तू. आपल्या गावातल्या बाया कुठे जातात ते सांग मला. तर मला काय माहित बापा, मी का बायावर लक्ष ठेवत असतो कोणत्या डॉक्टरीन इकडे जातात तर? मला काही डॉक्टरींचं कोणा काही काम नाही पडलं बापा. मी जाऊ तर मला माहित असेल तर. खांदिली विचारतो ना एखादीले. बापा विचारे होते डॅनेच मातून साऱ्या गावात बाईले सांगितलं ना. बाया भाजऱ्याच असतात. तिच्याजून सकाळी याची मंत्रालयात मीटिंग बसली की साऱ्या गावात पसरलं डॅनीचं. कमलीचं पोट आलं घ्या पोत जाय. आता सांगतो मी कसं कोणाचा आहे काय हे सांगायचं नाही बरं. नाही तर मग साऱ्या गावात पचका करशील त्या डॅनेचा आणि त्या कमलीचा. हे कसं लक्षात ठेव तू. नाही काही सांगत नाही बापा. लपून चिपूनच करतो ना. आता लपून चिपूनचाच कारभार आहे ना सगळ्या त्या डॅण्याचा. हो चाल मग येतो मी. लाज नाही माहिती बेटा दोघाईले बी. ते कमली तर हाय मॅट. हा डॅन्या तर त्याच्यापेक्षा मॅट आहे. डंगर झालं एवढं पण जरा शिकत त्याले बुद्धी नाही. उकडे जाते काय सांगा बाबा. या वयात कांड करतात ते. या वयात शोभते काय? थांबले म्हणा डॅन्यात तुझ्या माझूनच करतो बंद्या गावात. डबल असे धंदे करू की नाही करू तू? बापा चाल कमलीला खिचडी घेऊन जातो बापा. पतलं सट खाऊ घालायला लागेल तिले. नाही तर मग अजून पोट दुखते. रात्री बेरात्री कोण्या दवाखान्यात नाही बाबा तिले. काय झालं काय माहित बापा. काय आलं काय तिचं खरंच पोट हाय का बाबू तिच्या पोटात काय माहित. त्या डॉक्टरने काही सांगितलं नाही. गोया आहे फक्त पोटात एवढं सांगितलं त्यानं. आता हे बाई डॉक्टरीन बी सापडून नाही राहिली ना. या दोघा तिघे सांगितलं विचारत. आता ही विचारतात की नाही काय माहित. कोकडे चालले घरी तर जरासे ढुंगण टेकून नाही राहिलं. उठले सुटली की बाहेर काय आहे? बा कुठे नाही चाललो. हा डबा कोकडे चालवला तुम्ही ना. काय संडासले चालले का डबा घेऊन? तुम्ही राजा खरं सांगतच नाही मला. नुसता खोटेच बोलता बा. अरे बाबा या डब्यात खिचडी चालवली म्या करून. मुगाची खिचडी ते आपल्या मोठाला लय पटते ना. त्यासाठी चालवली म्या. आता म्या जराशी खाल्ली जरा त्याला चालवली. मस्त चालू दानपून. घरी असली मस्त त्यालाच मारता. खिचडी मिचडी बनवायची मस्त तूप मूप टाकायचं सटवट त्याच्यात साखऱ्या माखऱ्या डबा भरला की चालले. काय रे गड्या तू एवढी डोळ्यात येऊन राहिलं काय? मग माझ्या दोस्ताला चालवली म्या खिचडी. त्या गावातल्या लोकांना पंगत नाही देऊन राहिलो काही मी. आता तो मला खाऊ पिऊ घालते त्या घरी. तर मा कर्तव्य नाही काय त्याला खिचडी पट्टे तर न्या म्हणून डबा भर. तुम्ही राहू द्या. तुम्ही घरीच बसा. आणा तो डबा. मी मोठा बुड्या घरी नेऊन देतो तो डबा. कोणतं काम राहायला असेल तिथं करू नये जाय. राहू दे रे भाऊ राहू दे. काही उपकार नको करू मावर. माझे हातपाय चालू आहे. जातो मी त्या घरलो देऊन येतो डबा. काहीच काम नाही नुसतं मी रिकामा. चला दोघे जण जाऊन मग आता दोघे जण बुड्या घरी खिचडी नेऊन देऊ आणि वापस येऊ मग. राहू दे ना तू काल टेन्शन घेऊन राहिला. मी जातो ना बा. तू आरातून थंड होऊन आला अशी ना आता. मला जाऊ दे तू. मागे रस्त्यावर नको जाऊ दे मला. तू काही येऊ नको माझ्यासोबत. काही होत नाही. मी येतो तुमच्या सोबत येतो मी. सायाचं काय वळेल पोरगा आहे रे हे. मला कमलेली खिचडी नाही आणि हे एवढून बसला. आता सांगा म्हणते मी येतोच म्हणते सोबत. आता काय करावं म्या. याले गावातून खबर भेटली वाटते म्हणून तर हा अडून बसला. म्हणून तर हा येतो करते ना. याले जाऊ देणं नाही मला. आता जरासं मला याच्यावर गरम व्हावं लागेल तर तो बजेट जमीन आहे. नाही तसा तर काही मिळत नाही आपला. काय धंदे लावले तू हे कर. मा रस्ता अडून राहिला तू. मी कुठे जा तुला काय करावं लागते. तू काम कर. झाबऱ्या तू दिवसेंदिवस लय शिल्लक चालला होत. मोठ्या माणसाचा रस्ता अडू नाही माणसानं लाईना माणसानं. मी न पैदा केलं तुला की तू न मला केलं. सांग ना तू शांतपणा करू राहिला जास्त.
अरे तुमचं तुम्ही ना काम केलं तर मला काही हरकत नाही ना, पण तुम्ही रिकामचोट कामं करता ना गावात. हा तुम्ही लयच रिकामे व्हायला. मी कोणती रिकाम्या काम केली सांग ना तू. तुम्हाला असं वाटतं मला माहितच नाही काय रिकामे कामं चालू आहेत तुमचे. तर सांगू काय तुम्हाला? सांग ना तू, सांग कोणती रिकामे काम आहेत माय, सांग तू आता, सांग. उठली सुटली त्या कमला बुडेल कोण भेटायला तुम्ही? काय आहे त्या बुडेचं तुमचं नाटक? हा काय चालू काय आहे तुमचं? हा तुमच्या बाई मला तोंड टाकायला जागा नाही राहून राहिली. हा हे बिनलाजे धंदे करू नका तुम्ही, लाज जाते नाही याच्यात. हे कोण्या भामट्याने सांगितलं हे सांग मला पहिले. त्या कमला बुड्डी जण माय काय आहे? कमला बुड्डी जण माय, अरे ते माझी दोस्ती नाही, मग दोस्तीन तो जाऊ नये का मी? माणसं आतले वाटते का आतले? आता बुड्या बाड्या धरल्या दोस्तीन करायला, मैत्री करायला, आहे की नाही? हा आता गावातले लोक नाही राहिले वाटते. थोड्या अर्थाचा बेअर्थ काढू नको आणि मावर काही आड घेऊ नको तू. तुला सांगून राहिलो मी, गावातले लोक कसे आहे माहिती आहे काय? चबरे कामं करतात, भांडणं लावून देतात. तू ये माय येईल कसं खपून नाही राहिलं. म्हणता आळ नाही घेऊ राजा, तुम्ही मापेक्षा मोठे आहे राजा, मुरब्बी आहे माणसा. तुम्ही ना मला समजून सांगायला पाहिजे. मी नाही यावात रिकामे कामं करायला पाहिजे जवानपणात, की तुम्ही ना म्हातारपणात करायला पाहिजे. सांगा ना मला, हे सांगा तुम्ही आता. तू आता पटकन जाऊ दे, खिचडी थंडी होऊन राहिली, जाऊ दे बरं. मला तिकून आल्यावर बोलतो मी त्याबरोबर. खिचडी जर थंडी झाली तो माना आण कणा कांडीन मोठा, कसं मला त्याला गरम गरम खाऊ घालू दे. बरं या जाऊन या तुम्ही या बारी ना, मग पाहतो तुमचं काय बजेट आहे तर. जा तुम्ही बुडे बा, मी हाच तुमचा फोटा थांबा ना, हाच मागो तुमच्या. भाण्याजी माय, मला तुला एक विचार नव्हतो बा. विचारा. का बा भाण्याजी माय, आपल्या गावातल्या डिलिव्हरीच्या बाया कोण्या डॉक्टरांचं जातात व? हे काही विचार नाही बाबा, तुम्हाला काय काम पडलं असे प्रश्न करून राहिले? त्याचं काय बाबा विचारणं? डिलिव्हरीच्या बाया कुकडे जातात, कोण्या दवाखान्यात जातात, आता मला माहित आहे काय? मला विचारून राहिले तर मी तुला असं विचारलं, 2-3 बाया रस्त्याने जाताना दिसल्या मला, म्हटलं बाया कोण्या डॉक्टरीनं जातात बा. तुम्हाला रस्त्याने बाया दिसल्या की नाही डिलिव्हरीच्या, मग त्या बायालाच विचारते ना तुम्ही की बाया हो तुम्ही कोणत्या दवाखान्यात चालल्या बरं, मला सांगा बरं, असं विचारते ना तुम्ही. मला काय विचारून राहिले? मग भाण्याजी माया त्याला विचारणं मा शोभते तरी काय? त्या माया बिचारा माया वायरीली कसं काय विचारू मी पडलो सासरा. आता म्हटलं तुला माहित असेल कुठे जातात बा, कोण्या दवाखान्यात जातात, बाईले बाई सांगते. आता मी विचारलं असतं त्या बाईले तर त्याईनं म्हटलं असतं का मामाजी तुम्ही काही विचारून राहिले काय, आणि वरून म्हटलं असतं शिलेला हा बुडा विचारून राहिला, असं होते ते, म्हणून तुला विचारून राहिलो मी. मला तुम्ही एवढं सांगा, तुम्ही एवढी चौकशी कायची करून राहिले? कोणाचं काम आहे? तुमचं काही आहे काय? तुमचं काही बाहेर आहे का लफडं? सांगा मला, नाही तर मग पा बरं तुम्ही विचार पाहिजे. सांग आता भाण्याजी माय, अदलोक म्या लफडं नाही केलं, आता म्हणतो तू लफडा आहे का तुझ? आहे काय काही? एक कार थांबलो मी, दुसऱ्याचा विचार नाही केला, नाही तर मग म्या दुसरी आणली नसती का? काही बोलतो बापा तू तर. मग एवढ्या चौकशा कायसाठी करणं चालू आहेत? कायसाठी लावली एवढी चौकशी करणं? मग स्पष्ट सांगता मला, मला काही समजायला मार्ग नाही. नाही ना गो, त्या डॅनीचा जरासा घोर व्हायला, त्या कमलीचा डॅनी चाल नाही का, त्याच्या दोघांमध्ये काहीतरी घोर झाला. ते गेले डॉक्टर जो सोनोग्राफी काढली, पण डॉक्टर म्हणे पोटात गोय आहे, तर म्हणे स्त्रीरोग तज्ञाकडे दाखवा म्हणे. म्हणून तुला विचारून राहिलो की बा डॉक्टरीन कोणती चांगली आहे बा, कोण्या डॉक्टरने दाखवा कमलाबाईले, असा विषय आहे तो. माय व त्या कमलीचं कांड आहे का बापा? कमलीचं पोट आलं का बापा वर? कमलीचं अजून काही माहित नाही, ठाकून पोट आलं म्हणून राहिली अजून काही नाही ना, तोंड नको वाचू. बापा डॉक्टर पाहून राहिले तर मग पोट आलंच म्हणा लागेल की नाही? तुम्ही तर काही आहे बाबा, या वयात हे ढोंगडे. अरे आहे तोंड नको वाचू ना मग. जाऊ दे आता, झाली त्या दोघे जण चुकी, पण आता कसं आपल्याला ते डॉक्टर सांगणं, एक डॉक्टरीन सांगणार त्याला झटकने कसं जाऊन इलाज करून घेणार बुद्धीचा, एकदम फालतू अजून आफत डॅनीच्या मागं. आता हे एवढं चोरून चालू आहे, पहिले लाज नाही वाटली त्या कमलीले डॅन्याले हे असं करायच्या आपली झांगड? पोट आणलं त्या डॅन्यानं त्या कमलीला लाज नाही, त्याला त्याच्यापेक्षा लाज नाही. तर हे चोरीचं माझून दबते काय? हे कधी ना कधी उघडकीस येतेच, सगळ्याला माहित पडेल. हे पाहिजे तुम्ही. हे आपल्याला माहितच नाही पडू देणार ना, म्हणून तुला विचारून आलो की डॉक्टरीन लवकर सांग कोणती डॉक्टरीन आहे तर चांगली. मला तर काही माहित नाही बाबा, मी तर कोणा डॉक्टरल्याकडे गेली नाही. तुम्हाला तर माहित आहे माझ्या घरीच डिलिव्हरी झाल्या, म्हणून आता मी त्या सध्याची बायको जात असते तिला विचारीन बा, आता तिला माहित असेल कुकडे जाते ते. बरं त्या सदाच्या बायकोला विचारजो, पण असं सांगतो नको बरं. डॅनी नको केला म्हणून कमलीचं पोटायला नाही तर सांगून देशील साऱ्या गावाला माझं. बाबा काही सांगत नाही, लाज जाय धंदे जात ना आपल्याचे आता. हो जाय बरं लवकर, जाय बरं विचार बरं त्या सदा बायकोली. जातो विचारतो. काय बापा पोट आलं त्या कमलीचं आणि कुठाने सगळे महाभावती आता. अरे बापा डॉक्टरींची लाईन लागते बा, आता गेली माझी बायको विचारायला. कमला
काय म्हणतो सांग ना. का कमला, कशी काय तब्येत? चांगली आहे ना? चांगली आहे तब्येत, चांगली आहे ना आता. का कमले, मला तर काही भलतच माहित पडलं माय बाई. दुसरा काय माहित पडलं तुले? काय माहित पडलं तुले? नाही, मला तुला हेच माहित पडलं की कसं ते पोट दुखून राहिलं, वांत्या करून राहिली तू. हो ना ते तर आहेच. मला आताही सुरूच आहे ना, जराशी काही तब्येत नाही सुधारली नाही, अजूनही चालूच आहेत मला वांत्या. हा माय कमले, एक बोलू काय? काही घोरगीर तर नाही झाला माय बाई? कशी काय बोलून राहिली माय बाई? कोणता घोर म्हणून राहिली तू? काही बोलतं काय? काही लावतं का मनानं? नाही म्हटलं तुले कसं उलट्या चालू आहेत म्हणून म्हटलं मी ना तुले. त्या दिवसात कसं उलट्याच होत असतात, पोट दुखत असते म्हणून विचारलं बरं. वाईट नको वाटू देऊ. का बाय काही लाजगी जाय की नाही? हे असं विचारतं का मला तू? असं विचारतं काय? या वयात मी हे कांड करीन काय? सांग ना तू. मनानं जोडता माय बाई, काही येलाले बेल. आता हे येलाले बेल जोडायचं काय आहे? मी स्पष्ट म्हणून राहिली. आता पोट दुखणं, लागे वांत्या करणं, कायचे लक्षण असतात हे? त्याचेच असतात की नाही म्हणून म्हटलं बा मी ना तुम्हाला. आता तुम्ही काय राग येऊ राहिल्या एवढ्या? आणि तशी बी गावात चर्चा तेच चालू आहे ना. कमलाबाईचं पोट दुखून राहिलं बापा, पोट दुखून राहिलं, उलट्या करून राहिली, वांत्या करून राहिली, हेच आहे ना सगळं. या गावातल्या लोकायले याचं त्याचं इकडे तिकडे पेरणं सांगा ना फक्त. त्या गावातल्या लोकांना धंदा नाही आणि तुला त्याच्यापेक्षा धंदा नाही. तू आली मोठी मला विचारायले इकडे तिकडे काय पेरती ना माय बाई गावातले लोक. आता त्याला काही ना काही माहित पडलं असेल म्हणून ते म्हणून राहिले. आता मला माहित पडलं काही ना काही म्हणून मी तुझ्याजवळ आली की नाही म्हणाले. तुझ्या म्हणायचा अर्थ काय आहे? तुझ्या म्हणायचा अर्थ काय आहे? गावातले लोक खरं बोलून राहिले का मग? खरं बोलून राहिले का? मी खोटी बोलून राहिली का मग? म्हणजे माय पोट आलं असं म्हणायचा अर्थ आहे का तुझ्या? असं म्हणणं आहे का तुझ्या? नाही बा, गावात तर तेच म्हणून राहिले लोक की कमलीचं पोट आलं म्हणून. माय नाही बरं तसं म्हणणं, माय नाही तसं म्हणणं. म्हणायचं ते लाज लावणे तोंडाचे. माय सगळी बॉम्ब करून राहिले गावात बिना कामाने, ते बी कशात काही नाही. तू आली मोठी मला विचारायले या वयात पोट येत असतात काय? तू आलतं का कधी? सांग ना मला, तू आलतं का कधी? माया येईन तर आता माया काय काय येईन पोट? आता आम्ही काही बुडे बाडे घरात घेत नाही बा कोणाले आमचं पोट येईन तर. हो चल वादी. हो ना, मला माहित आहे ना तू कोणत्या इराद्यानं ती आली तर. मला टोमने मारायला आली ना तू. थांब तू. हो बरोबर आहे तुझं बोलणं. तुझ्या नाही येऊ शकत माय पोट, तुझ्या नाही. मायच आलं ना, मायच आलं. माहित नाही बाई आम्हाला काही. आलं असेल तर काय माहित बाई, आम्हाला काय माहित. आता अंदरची गोष्ट कोणा पाहिली माय बाई? हायत नाही हायच. मित्र हो, उर्वरित भाग आपण आता उद्या बघू. आणि व्हिडिओ आवडल्यास कसं कमेंट्स करा, सबस्क्राईब करा चॅनलले. नक्की मित्रांना पण व्हिडिओ पाठवा आपला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा.